पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत। महायुतीच्या विजयासाठी या योजनेसाठी शिवसैनिक घरोघरी जाणार आहेत। मी आजपासून सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच प्रत्येकाने 15 कुटुंब यांची भेट घ्यायची आहे। योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे तपासायचं आहे। मिळाला नसेल तर त्याची अडचण दूर करायचं आणि मार्गदर्शन करायचं आहे। इतर योजना देखील आहेत, त्यांच्या संदर्भात देखील अचूक माहिती त्या परिवाराला द्यायची आहे। शासनाने दिलेले निर्णय आणि आपण घेतलेले निर्णय, लाडकी बहीण ही तर सुपरहिट तर झालीच, त्याचा लाभ लाडक्या बहिणी घेत आहेत। लेक लाडकी लखपती, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांचा वीज बिल असेल, अनेक लोकांना याचा लाभ मिळत आहे। कुटुंबाच्या इतर अडचणी असतील त्या देखील सोडण्याचं काम शिवसैनिक कार्यकर्ते सर्वजण करतील। आठवड्याभरामध्ये 1 कोटी घरापर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोहोचू शकतात। दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील असंच अभियान सुरू राहील। मी मुख्यमंत्री असलो तरी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे। मी आदेश देऊन नव्हे तर रस्त्यावरती उतरून घरोघरी मदत जात आहे। योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः घरी जात आहे। आमच्या सरकारचे दोन्ही उपमुख्यमंत्री काम करत आहेत। हे आतापर्यंत इतिहासामध्ये कधीच घडलं नव्हतं। पहिल्यांदा एवढ्या जलद गतीने ही योजना सुरू केली। प्रत्यक्षात लोकांपर्यंत ही योजना पोहोचली आहे। अभियान सर्वांचा लाभ मिळणार आहे। अजित पवार योजना, फोटो आणि देवाभाऊ बॅनर। श्रेयवादाची काहीच लढाई नाही। सरकार म्हणून आपण काम करत आहोत। शासन आपल्या दारी कसं राबवले आपण तसेच आम्ही तिघेही लाडकी बहीण योजना चेक वाटप करण्यासाठी जातो। लाभार्थी वंचित राहता कामा नये। श्रेयवादाची लढाई नाही। बघा, 1 आठवड्याचं टार्गेट आम्ही केलंय। 1 लाख आमचे कार्यकर्ते दररोज 15 कुटुंबाला पोहोचतील, म्हणजे 15 कुटुंबापर्यंत पोहोचतील, म्हणजे 15 लाख, म्हणजे एका आठवड्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त घरांपर्यंत हे पोहोचतील। हे अभियान जे आहे हे सर्वांना याचा लाभ मिळाला पाहिजे या उद्देशाने आम्ही केलंय। त्यामुळे सर्वांना लाभ मिळेपर्यंत आमचं हे अभियान जे आहे शिवसैनिकांना मॉनिटर एक त्याचा एक ॲप आहे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते तिथलं त्यांनी त्या ॲपवर डाउनलोड पण करायचं आहे। आणि या सगळ्या ज्या आहेत या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे काय ट्रॅक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पूर्ण माहिती मिळेल, त्याचा डेटा मिळेल, त्या लोकांचाही मिळेल माहिती, डेटाही मिळेल आणि कार्यकर्ता आमचा बरोबर त्या ठिकाणी पोहोचतोय की नाही हे आम्हाला कळेल। सर, दादांचे काही फोटो नाहीये त्यामुळे गणेश टिकले दादांचे फोटो बॅनरवरती लागले, देवाभाऊ यांच्या बॅनरवरती नाहीये। अरे बाबा, हे काही नाही, काही श्रेयवादाची लढाई नाही। हे आपण सरकार म्हणून काम करतोय आणि सरकार तर करतच आहे। शासन आपल्या दारी कसं राबवलं आपण तसं सरकार आपलं काम करतच। आम्ही तिघही लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही जातो ना ते चेक वाटप करायला, त्या कार्यक्रमामध्ये। आणि प्रत्येक पक्ष आमचे महायुतीचे आपापल्या परीने आपापले कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते देखील, म्हणजे चारही बाजूनी लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी हे सगळं, याच्यात कुठलंही क्रेडिट श्रेयवाद नाही। 1 कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोहोचू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू राहील। त्यामुळे मला वाटतं हे अभियान जे आहे कुटुंब भेट, एक जिव्हाळ्याचा विषय आहे। शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे। बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसेना हा परिवार आहे। आनंद दिघे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला कुटुंब मानायचे आणि म्हणून महाराष्ट्रात आमचं कुटुंब आहे, आमचा परिवार आहे। या भावनेतून शिवसैनिक या अभियानामध्ये सामील होत आहे। एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आपण नावारूपाला आलात आणि अशा प्रकारची योजना स्वतः आपण घेऊन त्या ठिकाणी जनजागृती करत आहात। काय नेमक्या भावना आहेत, गरीब बहिणी आहेत, त्यांच्यापर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा? खरं म्हणजे मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे। मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि म्हणून योजना जी आहे फक्त आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष त्या योजनेमध्ये रस्त्यावर उतरून लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन या योजनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः यामध्ये सहभागी झालोय। कारण शेतकरी परिवार, आपण म्हणालात मी शेतकरी कुटुंबातून आलोय, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, म्हणूनच या ज्या योजना सर्वसामान्य कुटुंबासाठी आमच्या सरकारला करता आल्या याचा आनंद आहे, समाधान आहे। आणि माझे सर्व सहकारी, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी, या सर्वांनी या योजनांना पूर्णपणे सहकार्य केलं आणि या योजना
मूर्त रूपात आल्या, आज योजना सुरू झाल्या, त्याचा लाभ मिळू लागला. एका महिन्यामध्ये योजना सुरू होते आणि त्याचा लाभ एका महिन्याच्या आत लोकांना मिळू लागतो. हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं. हे पहिल्यांदा एवढ्या जलद गतीने ही योजना आपण सुरू केली आणि ही आपण योजना प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवतो.